कधी एक प्लेयर म्हणून ड्रेसिंग रूम मध्ये बसणारा मुलगा आज त्याच ड्रेसिंग रूमचा डिसिजन मेकर बनून समोर आला आहे. ही कहाणी आहे आर्यमन विक्रम बिर्लाची, जिथे क्रिकेटचं स्वप्न, स्ट्रगल, पॉज आणि नंतर एक कम्प्लिटली नवीन रोल मध्ये कमबॅक दिसतो. इंडियन क्रिकेटमध्ये अनेक स्टोरीज असतात. काही प्लेयर्स सुपरस्टार बनतात, काही प्लेयर्सची जर्नी फेड होते, पण काही कहाण्या अशा असतात जिथे डेस्टिनेशन कम्प्लिटली चेंज होतं. आर्यमन विक्रम बिर्लाची जर्नी ही त्याच प्रकारची आहे. आर्यमन हा कुमार मंगलम बिर्ला यांचा मुलगा, आदित्य बिर्ला ग्रुपचा एक पार्ट म्हणून त्याच्याकडे अपॉर्च्युनिटीज होत्या असं सगळ्यांना वाटू शकतं. पण क्रिकेटमध्ये एंट्री मिळणे एक गोष्ट आहे आणि तिथून आपलं नाव प्रूव्ह करणे कम्प्लिटली वेगळी गोष्ट. लहानपणापासूनच आर्यमनला क्रिकेटची आवड होती. त्याने डोमेस्टिक क्रिकेटमध्ये मध्य प्रदेशसाठी खेळायला सुरुवात केली. लेफ्ट हँड बॅटर म्हणून त्याची टेक्निक सॉलिड मानली जाते आणि त्याने ज्युनियर लेवलमध्ये पण चांगला परफॉर्म केलं होतं. त्याच्या करिअरमध्ये एक मोठा हायलाइट आला 2018 मध्ये, जिथे त्याला राजस्थान रॉयल्सने IPL ऑक्शन मध्ये पिक केलं. हा एक मोठा मोमेंट होता, कारण IPL म्हणजे इंडियामधील सगळ्यात मोठा क्रिकेट प्लॅटफॉर्म. पण IPLचा प्रेशर कम्प्लिटली वेगळा असतो. टीम मध्ये एंट्री मिळाली, पण प्लेइंग 11 मध्ये रेग्युलर चान्सेस मिळाले नाही. कॉम्पिटिशन हाय होतं आणि आर्यमनला बेंचवर वेट करावं लागलं. क्रिकेटमध्ये काही वेळा टॅलेंट असून पण राईट टायमिंग आणि अपॉर्च्युनिटीज इक्वली इम्पॉर्टंट असतात आणि इथेच त्याची जर्नी स्लो होण्यास सुरुवात झाली. पण सगळ्यात मोठा टर्निंग पॉइंट आला 2019 मध्ये. आर्यमन विक्रम बिर्लाने अचानक क्रिकेटमधून ब्रेक घेतला आणि रिझन होतं मेंटल हेल्थ. त्याने ओपनली एक्सेप्ट केलं की तो एन्झायटी आणि मेंटल प्रेशर सोबत स्ट्रगल करत होता. क्रिकेट सारख्या हाय प्रेशर स्पोर्ट मध्ये ही गोष्ट ओपनली एक्सेप्ट करणं खूप मोठी गोष्ट आहे. त्याने एक स्टेटमेंट मध्ये सांगितलं होतं की त्याला आपल्या मेंटल हेल्थवर फोकस करायचा आहे आणि त्यासाठी तो गेम पासून दूर राहणार आहे. हा डिसिजन फक्त एक ब्रेक नव्हता, हा एक बोल्ड स्टेप होता. इंडियन स्पोर्ट्स मध्ये मेंटल हेल्थवर ओपनली बोलणे अजून पण कॉमन नाही, पण आर्यमनने जे केलं त्याने एक इम्पॉर्टंट कॉन्व्हर्सेशन सुरू केली की ऍथलीट सुद्धा शेवटी माणूसच आहे, त्यांना पण चॅलेंजेस फेस करावे लागतात. त्याच्या क्रिकेटिंग करिअरला इथे पॉज लागला, पण स्टोरी इथेच संपत नाही. काही वर्षांनंतर आर्यमन पुन्हा हेडलाईन्स मध्ये दिसू लागला, पण यावेळेस एक कम्प्लिटली नवीन रोल मध्ये. आता तो फक्त एक क्रिकेटर नाही, तर तो एक बिझनेसमॅन आणि स्पोर्ट्स इकोसिस्टम मध्ये डिसिजन मेकर बनून समोर आला आहे. रिपोर्ट्सनुसार तो बिर्ला फॅमिलीचा पार्ट म्हणून IPL फ्रँचायझी ओनरशिप मध्ये ऍक्टिव्हली इन्व्हॉल्व्ड आहे. ही एक फॅसिनेटिंग ट्रान्झिशन आहे, जिथे एक वेळ तो ड्रेसिंग रूम मध्ये प्लेअर म्हणून होता आणि आता तो मॅनेजमेंट साइड वरून डिसिजन घेतोय. क्रिकेटचा एक्सपिरियन्स त्याच्याकडे ऑलरेडी आहे. त्याला प्लेअरचा पर्स्पेक्टिव्ह कळतो. प्रेशर काय असतं, बेंचवर बसण्याचा फील काय आहे, अपॉर्च्युनिटी मिळण्याची व्हॅल्यू काय असते, हे सगळं त्यांनी पर्सनली एक्सपिरियन्स केला आहे. आणि म्हणूनच ओनर म्हणून त्याचा अप्रोच पण वेगळा असू शकतो. आज IPL फक्त एक क्रिकेट लीग नाही, हा एक बिझनेस इकोसिस्टम आहे, जिथे स्ट्रॅटेजी, ब्रँडिंग, प्लेअर मॅनेजमेंट आणि फॅन एंगेजमेंट सगळे इक्वली इम्पॉर्टंट असतं. अशा सेटअप मध्ये आर्यमन सारखा व्यक्ती ज्याने दोन्ही साइड्स पाहिल्या आहेत, प्लेअर आणि मॅनेजमेंट, त्याचा रोल खूप युनिक बनतो. आर्यमनच्या जर्नी मधून आपल्याला हे कळतं, काही वेळेस लाईफ तुम्हाला एक रस्ता सोडण्यास मजबूर करते, पण त्याच वेळेस दुसरा रस्ता पण समोर ठेवते आणि काही लोक तिथे पण आपला मार्ग शोधतात. त्याची कहाणी ही त्याच ट्रान्सफॉर्मेशनची आहे. प्लेअर पासून ओनर पर्यंत, स्ट्रगल पासून स्टेबिलिटी पर्यंत आणि सायलेन्स पासून इन्फ्लुएन्स पर्यंत. आज तो क्रिकेट फील्डवर रन्स करत नाही, पण क्रिकेट इकोसिस्टम मध्ये डिसिजन्स घेतोय. आणि काही वेळा इम्पॅक्ट फक्त फील्डवर नाही, तर फील्डच्या बाहेर पण क्रिएट करता येतो. पण आता प्लेअर म्हणून जे स्वप्न अपूर्ण राहिलं, ते आता ओनर म्हणून आर्यमन विक्रम बिर्ला पूर्ण करू शकणार का? तुमचे थॉट्स आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा आणि अशाच क्रीडा विषयक ट्रेंडिंग अपडेटसाठी AGC स्पोर्ट्सला सबस्क्राईब करायला विसरू नका.